आज पिल्लूच्या आजी बाबा आल्यामुळे तिची स्वारी ती काही भलतीच खुश होती. पण त्या अगोदर दिवसाची सुरुवात झाली अशी मम्मीला पाणी भरण्यात मध्ये करून नको असलेली हेल्प करून. आणि काल रात्री काढलेली मेहंदी जी होती ती मॅडमने धुतली होती. सो ती सध्या आम्ही फ्लॉन्ट करायच्या ह्याच्यामध्ये होतो. बाहेर पडलो सकाळी फिरायला, बघतो तर गाडी पंक्चर होती. सो इथं पंक्चर काढलं. पंक्चर काढून घरी गेलो आणि मग निघालो आम्ही आजीबाबांना पिक करायला. पिल्लूच्या आजीबाबांना रस्त्यात पिक केलं आणि घरी आल्यावर तिचा जो काही आनंद होता तो मात्र काही बघण्यासारखाच होता. छान अशी देवपूजा केली. नागनरसोबाचं पान लावून आमच्याकडे लाह्या ज्या असतात त्याची अशी माळ घालतात. सो ती घातली, छान अशी पूजा केली. नंतर पिल्लूचं एक पार्सल आलं होतं जे की तिच्यासाठी आम्ही झुला मागवला होता. सो इथं मॅडम त्याचंच अनबॉक्सिंग करत होते आणि खूप एक्सायटेड होती ती त्यासाठी. इकडे लवकर ड्रिल पाडायला कोणी येत नाही. सो हा झोका बांधण्यासाठी आम्ही पुलअप बार ऑर्डर केला होता, तो आला नव्हता. सो तोपर्यंत मॅडमचं असं झोका घेणं चालू होतं. संध्याकाळच्या वेळेस मी देवघरामध्ये खूप दिवसापासून लाईट नव्हती. सो त्यासाठी हा एक हॅक म्हणा किंवा ही एक लाईट ऑनलाईन ऑर्डर केली होती ज्याचा रिव्ह्यू खूप छान आहे. मला तर पर्सनली खूप आवडली. तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिंक असं टाईप करा. त्यानंतर आज नागपंचमी होती आणि श्रावणातला पहिला सोमवारसुद्धा होता. सो बापासाठी गोड म्हणून मस्त असा साजूक तुपातला शिरा बनवला. मम्मींनी गावावरून येताना आळूच्या वड्या करून आणल्या होत्या. सो त्या मी इथं एअरफ्रायरमध्ये छान अशा फ्राय केल्या जेणेकरून खूप ऑइली पण होत नाही. याच्यामध्ये खूप छान अशा होतात. सगळ्यांनी एकत्र बसून छान असा डिनर एन्जॉय केला. त्यानंतर पिल्लूच्या पप्पांनी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणली होती. सो छान अशी आईस्क्रीम पार्टी करत असा संपला आजचा दिवस. आपण भेटूया उद्या. बाय.